मंडळी, आज आपण इंग्रजी शिकण्याच्या 2 एकदम सोप्या आणि धमाल टेक्निक शिकणार आहोत. यामुळे तुम्हाला सहज मराठी वाक्य इंग्रजीत भाषांतर करता येणार आहे. आणि दुसरी टेक्निक तर एकदम भन्नाट आहेच, म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता पहिली टेक्निक इज कसलं टेक्निक. असलं कसलं म्हणजे कसलं टेक्निक. कसलं म्हणजेच KSL टेक्निक. मी तुम्हाला सांगतेय KSL टेक्निक. लक्षात ठेवा. क म्हणजे कीवर्ड, स म्हणजे स्ट्रक्चर आणि ल म्हणजे लॉजिक. या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. KSL कसलं टेक्निक. हे जे 3 गोष्टी तुम्हाला आहेत या जर समजल्या तर कोणतंही इंग्लिश सेंटेन्स तुम्ही करू शकता. पहिले बघूया K फॉर कीवर्ड. आता तुम्हाला सेंटेन्स मधले 2 कीवर्ड्स शोधायचे आहेत. ओके. वन इज सब्जेक्ट, म्हणजे सब्जेक्ट काय आहे सेंटेन्स मध्ये, म्हणजे मराठीत ज्याला आपण कर्ता म्हणतो ते शोधायचं आहे. आणि सेकंड इज क्रियापद, म्हणजे वर्ब शोधायचं आहे. या 2च गोष्टी पहिले तुम्हाला आयडेंटिफाय करायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल सेंटेन्स बघूया. आय ड्रिंक टी. आता यामध्ये सब्जेक्ट कोण आहे हे कसं ओळखणार. तर मी ॲक्शन करतेय ना, मी चहा पितीये, सो मी ॲक्शन करतेय, सो आय एम द सब्जेक्ट. सो इकडे आय झाला तुमचा सब्जेक्ट, आय झाला कर्ता. आणि आता ड्रिंक ही एक क्रिया आहे, म्हणजे वर्ब आहे, काहीतरी करतेय ना, काहीतरी ॲक्शन आहे. सो ड्रिंक हे तुमचं झालं क्रियापद. सो सध्या कीवर्ड्स 2च कीवर्ड शोधायचे आहेत. एक तर क्रियापद वर्ब आणि एक तर सब्जेक्ट. ठीक आहे, हे शोधलं आपण, बास. सध्या या 2च गोष्टी आयडेंटिफाय करायच्या आहेत. आता नेक्स्ट काय आहे. S फॉर स्ट्रक्चर. सेंटेन्स स्ट्रक्चर लक्षात घ्या. आपण बोलताना बघा कधी कधी प्रेझेंट टेन्समध्ये बोलतो, कधी कधी पास्ट टेन्समध्ये बोलतो, कधी कधी फ्युचर टेन्समध्ये बोलतो. तर आता हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत ना, हे फॉर्म्युलाज आधी तर लक्षात ठेवा. प्रेझेंट टेन्स असेल म्हणजेच वर्तमान काळ असेल तर काय करायचं आहे. सब्जेक्ट प्लस वर्ब. ठीक आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब. आता पास्ट टेन्स असेल म्हणजे भूतकाळ असेल तर फॉर्म्युला लक्षात घ्या. सब्जेक्ट प्लस वर्बचा दुसरा फॉर्म. ठीक आहे, सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब. ऑल राईट. आणि फ्युचर म्हणजे भविष्यकाळ असेल तर काय आहे फॉर्म्युला. सब्जेक्ट प्लस विल प्लस वर्ब. विल आपण ॲड केलं इकडे. सब्जेक्ट प्लस वर्बच्या मध्ये विल ॲड झालंय, लक्षात ठेवा. आता हे तुम्हाला काहीही समजलं नसेल की मॅडम काय सांगताय, हे फॉर्म्युला 1 2 3 काहीच कळलेलं नाहीये, तर वर्ब्स वरती मी डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. किंवा सगळे जे काही डिटेलमध्ये मी शिकवलेलं आहे, मी माझा जो कोर्स आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ऑल राईट. सो ते करून सुद्धा यू विल अंडरस्टँड अ लॉट ऑफ थिंग्स. सो आता पहिले येतं सब्जेक्ट आणि मग वर्ब. आता फॉर एक्झाम्पल ड्रिंक आय टी. बघा आपण असं इंग्लिशमध्ये म्हणतो का, ड्रिंक आय टी. मी चहा पिते, ड्रिंक आय टी. बरोबर आहे ना. नाही आहे बरोबर, असं आपण नाही म्हणत. का, कारण सब्जेक्ट आधी येणार आय आणि मग ड्रिंक येणार म्हणजे वर्ब येणार. सो सब्जेक्ट प्लस वर्ब असंच येतं कायम. ड्रिंक आय टी असं नाही येत. ओके. आता पास्ट टेन्सला सुद्धा तसंच आहे. एक्झाम्पल द्यायचं झालं तर बघा, मी शॉपिंगला गेले होते काल. ओके, म्हणजे काय, आय गो फॉर शॉपिंग येस्टरडे. असं होतं का. बघा असं होतं का, तर नाही. सो पास्ट टेन्स आहे ना, भूतकाळ, त्याच्यामुळे आय तुमचा सब्जेक्ट आहे. हे क्लिअर आहे ना. आय सब्जेक्ट आहे. आणि स्क्रीनवरचा फॉर्म्युला जो होता तो आठवा. ओके. स्क्रीनवरचा फॉर्म्युला दाखवल्याप्रमाणे गो हे तुमचं वर्ब आहे. ठीक आहे, गो हे वर्ब आहे आणि गोचा दुसरा फॉर्म आपल्याला वापरायचा आहे. वर्ब टू V2. गो, वेंट, गॉन. तुम्ही जर गो हा वर्ब बघितला, टू गो, दिस इज युअर बेस. ठीक आहे, टू गो, टू गो, गो, वेंट, गॉन, असे 3 फॉर्म्स होतात वर्बचे. माझ्या कोर्समध्ये मी एवढे सगळे वर्ब्स तुम्हाला सांगितलेत आणि लिस्ट दिलेल्या आहेत. सो हे लक्षात घ्या, वेगळे फॉर्म्स असतात. तसं मी तुम्हाला आत्ता काय सांगितलं, दुसरा फॉर्म वापरायचा आहे. सो इकडे फक्त लक्षात घ्या, गोचा आपण काय केलंय, वेंट. सो आय वेंट फॉर शॉपिंग येस्टरडे असं होतं. आय म्हणजे सब्जेक्ट, वेंट म्हणजे वर्बचा दुसरा फॉर्म. सध्या एवढंच लक्षात ठेवा.
आता तिसरी आणि शेवटची पायरी लक्षात घ्या, सो दॅट तुम्हाला सगळंच लॉजिक कळेल. तिसरं पायरी आहे लॉजिकचीच. कसलं मधलं लॉजिक. आता आपलं वाक्य अर्थपूर्ण कसं होईल ते आपल्याला पाहायचंय. ओके, म्हणजे आपण नुसतं आय ड्रिंक, आय गो, आय डू असं म्हटलं तर हे किती इलॉजिकल आहे. काहीतरी लॉजिक बनतं का? तर नाही. आता बघा ना, मी पितो, हे वाक्य पूर्ण आहे का? नाही. अरे बाबा, तू काय पितोस ते तर सांग. ज्यूस पितो, कॉफी पितो, पाणी पितो, काय पितो? तर म्हणून लॉजिक वर्ड इकडे काय होणार या वाक्यात? वॉटर, पाणी. ओके, आय ड्रिंक वॉटर. लॉजिक तर पाहिजे सेंटेन्सला. आय ड्रिंक वॉटर. तसंच बघा ना, आम्ही ऐकतो, हे वाक्य पूर्ण वाटतंय? हां, आम्ही ऐकतो. अरे बाबा, तुम्ही काय ऐकता? आम्ही गाणी ऐकतो. मग तसं सांगा ना, वी लिसन सॉंग्स. लॉजिकल सेंटेन्स. ऑल राईट, वी लिसन सॉंग्स. आता जरासं थांबा, कन्फ्यूज झाला असाल तर मी पूर्ण सांगते. बघा, हे सेंटेन्स इमॅजिन करा किंवा स्क्रीनवर बघा. ती बाजारात गेली. ती बाजारात गेली. मी काय सांगितलं होतं, काय फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आहे? KSL. आता कीवर्ड्स, कुठले 2 कीवर्ड्स आहेत बघा ह्याच्यात? ती बाजारात गेली. काय असतील कीवर्ड्स? सांगा पटकन. ती. पहिलं कीवर्ड आहे ती, म्हणजे काय? शी. दुसरं कीवर्ड काय झालं आपलं? गेली, म्हणजे काय? गो. मग आता सेकंड स्टेप काय सांगितली होती? स्ट्रक्चर. ओके, इकडे काय आहे बघा? पास्ट टेन्स आहे. हां, ती बाजारात गेली, पास्ट टेन्स आहे. ती गेली. शी वेंट. काय झालं? शी वेंट. आठवतोय का फॉर्म्युला मी सांगितलेलं? V2 वापरायचं आहे, सब्जेक्ट आणि वर्ब टू. हां, शी वेंट. आणि आता लॉजिक, कुठे गेली? तर बाजारात गेली, टू द मार्केट. सो मग फायनल वाक्य काय झालं? शी वेंट टू द मार्केट. थांबा, अजून सांगते. मी पुस्तक वाचतो. आता काय होईल इंग्रजीमध्ये? मी पुस्तक वाचतो. कीवर्ड काय आहे? आय आणि रीड. वाचतो, हो की नाही? आय आणि रीड. स्ट्रक्चर काय होईल? आय रीड. हेच झालं स्ट्रक्चर, कारण का प्रेझेंट टेन्स आहे. सब्जेक्ट प्लस वर्ब एवढंच आहे प्रेझेंट टेन्सला. सोपं आहे. आणि लॉजिक काय आहे? काय वाचतो? पुस्तक. मग बुक. सो फायनल काय झालं? आय रीड अ बुक. फक्त ऍड केला आपण. आय रीड अ बुक. अजून एक बघूया. आम्ही उद्या जाऊ. काय होईल? ह्याचं काय होईल? आम्ही उद्या जाऊ. कीवर्ड काय आहे? वी आणि गो. बरोबर, 2 कीवर्ड्स आपण काय काढले? वी आणि गो. आता स्ट्रक्चर काय होईल? स्ट्रक्चर काय होईल? कुठला काळ आहे? आम्ही उद्या जाऊ. प्रेझेंट टेन्स आहे का? नाही. पास्ट टेन्स आहे का? नाही. उद्या फ्युचर टेन्स आहे. कॉमन सेन्स ना, आम्ही उद्या जाऊ. मग फ्युचर टेन्सला मी काय फॉर्म्युला सांगितला होता? सब्जेक्ट प्लस विल प्लस वर्ब. म्हणजे काय करायचंय? फक्त विल ऍड करायचंय. आपण कीवर्ड काय बघितले? वी आणि गो. त्याच्यामध्ये फक्त विल ऍड करायचंय. वी विल गो. दॅट इज इट. आता लॉजिक बनवायचं की वी विल गो. कुठे गो? कधी गो? काय आहे? उद्या जाऊ. सो टुमॉरो. सो पूर्ण सेंटेन्स काय झालं? वी विल गो टुमॉरो. कळलं? डन? कळलं नसेल तरी आपण अजून सेंटेन्सेस बघणार आहोत, बट इट इज व्हेरी इझी. वन्स यू गेट द हँग ऑफ इट, यू कॅन रिअली यूज दिस कन्सेप्ट इन युअर डेली लाईफ. एकदा लिहून काढा हवं तर ही कन्सेप्ट आणि हे फॉर्म्युलाज, सो दॅट तुम्हाला जास्ती चांगलं समजेल. ठीक आहे. थर्ड बघूया. तिने चहा बनवला. काय होईल? सांगा, कमेंट करा पटकन. शी मेड टी असं होणार. शी मेड टी. आता अजून एक बघूया. तुला चित्रपट आवडतात का? तुला चित्रपट आवडतात का? हा तर आता प्रश्न आला. आता काय करायचं? प्रश्नाचं मी सांगितलंच नव्हतं. आता पहिले ॲज युजल कीवर्ड्स शोधा. तुला म्हणजे यू, आवडतो म्हणजे लाईक. ठीक आहे, हे 2 कीवर्ड झाले. स्ट्रक्चर काय आहे? यू लाईक. ठीक आहे, यू लाईक. आणि लॉजिक काय झालं? मूवीज. मग आता फायनल काय होणार? यू लाईक मूवीज असं होणार का? काहीतरी अर्धवट वाटतंय ना, काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय ना. आता काय करायचं? यातला का जो आहे तो कुठे गेलाय? का म्हणजे काय? व्हाय. सो व्हाय आपण नाही ऍड केला ना. यू लाईक मूवीज व्हाय असं होईल का वाक्य? तर असं पण नाही होणार.
तर आता प्रश्न असेल तर का इंग्लिशमध्ये पहिला येतो. सो वी ऑलवेज आस्क द क्वेश्चन, जे क्वेश्चन वर्ड आहे तो पहिलं येतं. व्हाय यू लाईक मूवीज असं होणार, पण असंही होणार नाहीये, कारण इकडे पण काहीतरी गडबड आहे. आता तुम्ही जर हे वाक्य असंच्या असं मराठीत केलं तर याचा अर्थ काय होतो बघा, की तुला का बरं चित्रपट आवडतात, व्हाय यू लाईक मूवीज. पण आपलं मूळ मराठी वाक्य काय होतं आठवा बरं. आपला प्रश्न हा नाहीच आहे. आपलं काय होतं, तुला चित्रपट आवडतात का. आता याचं उत्तर काय असेल, हो आवडतात किंवा नाही मला नाही आवडत. मग इंग्लिशमध्ये जेव्हा एखाद्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही असं अपेक्षित असतं तेव्हा डू किंवा डज किंवा डिडचा वापर करतात. आता यावर सुद्धा मी डिटेल व्हिडिओ बनवलाय, नक्की बघा. आणि वन्स अगेन सांगते, जो माझा कोर्स आहे, माझा ॲप आहे स्वतःचा, त्याच्यावर मी कोर्स केलेला आहे. सगळी माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर आता फायनल वाक्य आपलं काय झालं, डू यू लाईक मूवीज. जेव्हा येस आणि नो असं उत्तर असतं तेव्हा डूचा वापर केला जातो. डू यू लाईक मूवीज असं आपलं हे क्वेश्चन होणार. आता अजून एक, हे बघा, हे पण एक गमतीशीर वाक्य आहे. तो खेळतो. बस एवढंच वाक्य आपलं. तो खेळतो. काय असेल कीवर्ड, तो आणि खेळतो म्हणजे ही आणि प्लेज. स्ट्रक्चर काय आहे बघा, हे वर्तमान काळातलं वाक्य आहे, प्रेझेंट टेन्स. सो ही प्लेज. मग आता लॉजिक काय आहे, इकडे आपल्याला काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलीच नाही आहे, वाक्यच तसं आहे. सो मग फायनल वाक्य काय आहे, ही प्लेज, दॅट इज इट. काहीच डोकं वापरायचं नाही. कळतंय? आय होप तुम्हाला कळतंय. इथपर्यंत कळलं असेल तर कमेंट करून सांगा की हो मॅडम कळलंय, किंवा नाही मॅडम सगळं डोक्यावरून गेलं. जे काही असेल मला कळवा, नाही तर मला कळणारच नाही की मी एक्सप्लेन करतेय तर तुम्हाला कळते का नाही कळतंय. 6वं वाक्य बघूया. त्यांनी पुस्तक वाचलं का. कीवर्ड काय आहे, त्यांनी म्हणजे दे, त्यांनी दे, आणि वाचलं म्हणजे काय, रीड. रीड. आता काय आहे स्ट्रक्चर, येस नो क्वेश्चन झाला हा मगाच सारखा. सो आपण काय वापरणार आहोत, डू डज किंवा डिड. मी सांगितलं होतं डिड दे रीड. क्वेश्चन वर्ड पहिला येणार सांगितलं होतं की नाही मगाशी, डिड दे रीड. आणि आता लॉजिक काय आहे, बुक. सो डिड दे रीड द बुक, डिड दे रीड द बुक असा तुमचा क्वेश्चन येणार. आम्ही काल पावसात भिजलो. कीवर्ड काय आहे, आम्ही म्हणजे वी. भिजलो हे तुमचं वर्ब आहे. सो भिजलो इज गॉट वेट. स्ट्रक्चर काय आहे, काल ना, पास्ट टेन्स. सो वी गॉट वेट. ओके, सब्जेक्ट प्लस वर्बचा टू फॉर्म, वर्ब टू, वी टू. सो वी गॉट वेट. आणि लॉजिक काय आहे, कधी, कुठे, काल, पावसात. सो येस्टरडे इन द रेन. म्हणजे आता अख्खं वाक्य काय झालं, वी गॉट वेट इन द रेन येस्टरडे. वी गॉट वेट इन द रेन येस्टरडे. अजून एक वाक्य बघू. तो सकाळी लवकर उठतो. कीवर्ड काय आहे, तो म्हणजे ही, आणि उठतो म्हणजे गेट्स अप. आता स्ट्रक्चर काय झालं इकडे, प्रेझेंट टेन्स आहे. ओके, सो ही गेट्स अप. आणि लॉजिक काय झालं, सकाळी लवकर. सो अर्ली इन द मॉर्निंग. ही गेट्स अप अर्ली इन द मॉर्निंग. झालं वाक्य तयार, इझी. मी तुला उद्या फोन करेन. कीवर्ड काय आहे, मी म्हणजे आय. फोन करीन म्हणजे, फोन करीन म्हणजे काय होणार, फोन करीन, विल कॉल. ठीक आहे, विल कॉल. फोन करीन किंवा नुसतं फोन जरी म्हटलं कॉल. ठीक आहे, आय आणि कॉल. आता स्ट्रक्चरमध्ये विल लागणारच आहे कारण का फ्युचर टेन्स. सो आय विल कॉल हे तुम्हाला समजलं. आणि लॉजिक काय आहे, तुला म्हणजे यू, आणि उद्या म्हणजे टुमॉरो. आय विल कॉल यू टुमॉरो. कळलं. सो ह्याच्यामध्ये KSL टेक्निक पण महत्त्वाची आहे, फॉर्म्युला सांगितले ते पण महत्त्वाचं आहे. आता मी देते 5 वाक्य तुम्हाला. स्क्रीनवर बघा, ही 5 वाक्य तुम्ही बघा KSL टेक्निक करून ही वाक्य काय होतात इंग्लिशमध्ये मला कमेंट करून सांगायची आहेत. हाच तुमचा होमवर्क आहे. ओके, ती घरी का आली, आम्ही दररोज शाळेत जातो, त्यांनी मला मदत केली, तू संध्याकाळी काय करतोस, आणि मी नवीन गाडी खरेदी केली. मला 5 सेंटेन्सेस तुम्हा सर्वांकडून कमेंटमध्ये पाहिजे.
म्हणजे मला कळेल की तुम्हाला कळलंय का नाही कळलंय. ओके, व्हिडिओ संपलेला नाही आहे, थांबा. ही होती फर्स्ट टेक्निक. दुसरी टेक्निक खूपच सोपी आहे. ओके, आणि भन्नाट आहे, काही डोकं लावायचं नाही आहे, पण ती बघण्याआधी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देते की तुम्ही जर सिरियस असाल ना, काहीतरी गोल आहे बाबा लाईफमध्ये, इंटरव्ह्यू क्रॅक करायचा आहे, पेरेंट्स टीचर्स मीटिंगमध्ये बोलता येत नाही आहे इंग्लिश, कलिग्स बरोबर बोलता येत नाही आहे, प्रमोशन थांबलं आहे, काहीही गोल असेल तुमच्या आयुष्यात इंग्लिश शिकण्याबाबत, तर माझे जे कोर्सेस आहेत नक्की बघा. ॲपमध्ये सगळी माहिती दिलेली आहे. ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ठीक आहे, तर आता मी काय सांगत होते, दुसरी पद्धत जी आहे ना शिकण्याआधी, एक डिस्क्लेमर द्यायचं आहे की ही पद्धत सर्वांसाठी असली तरी, जर तुम्ही स्टुडंट असाल किंवा कुठल्या तरी एक्झामसाठी तुम्ही प्रिपेअर करताय, तर अशा वेळी ही जी आत्ता मी पद्धत सांगणार आहे ना ती कामी येणार नाही आहे. त्यासाठी तुम्हाला नीट ग्रामरच शिकावं लागेल. ते सगळं आपल्या चॅनलवर आहेच आहे, कोर्समध्ये पण अवेलेबल आहे. तर अगदी सिम्पल, जेव्हा तुम्ही बाहेर आहात आणि पटकन तुम्हाला काहीतरी मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करून बोलायचं आहे, तर ही पद्धत बेस्ट आहे. एक्झाम्पल, मी रोज सकाळी 7 वाजता उठून व्यायाम करतो. हे वाक्य बोलायचं आहे. मी रोज सकाळी 7 वाजता उठून व्यायाम करतो. आता इथे तुम्हाला जे काही इंग्रजीत शब्द माहिती आहेत, ओके, ते तुमच्या मोबाईलवर टाईप करा. आय एव्हरीडे मॉर्निंग वेकअप 7 o'clock किंवा 7 AM एक्सरसाइज. आय एव्हरीडे मॉर्निंग वेकअप 7 AM एक्सरसाइज. आता तुमच्या फोनमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये क्रोम किंवा कुठलाही वेब ब्राउझर आहे तो ओपन करायचा. वरचा जो ॲड्रेस बार असतो किंवा google.com सर्च बार असतो त्याच्यामध्ये टाकायचं करेक्ट माय सेंटेन्स. करेक्ट माय सेंटेन्स असं डॅश करायचं आणि मग तुम्ही तुमचं वाक्य लिहायचं. जे काय तुम्ही शब्द तुटक फुटक तुम्हाला माहिती आहेत ते एंटर करा आणि मग लगेचच करेक्ट वाक्य तुमच्या समोर येईल. एंटर केल्या केल्या लगेच गुगल म्हणेल की डिड यू मीन धिस इन्स्टेड ऑफ धिस, मग यू हॅव द राईट सेंटेन्स. सर्वात सोपी पद्धत आहे आणि बिनधास्त टेक्नॉलॉजीचा वापर करायचा. आता आपण UPI सुद्धा वापरतोय ना, अगदी तसंच, फक्त परीक्षा वगैरे देत असताना असं करू नका. बाकी रोजच्या जीवनात तुम्ही हे सहजपणे वापरू शकता. तुम्ही रोज 5 वाक्य KSL टेक्निक वापरून बनवा. बघा, अगदी 10 दिवसातच तुमचा कॉन्फिडन्स डबल होईल. आय होप तुम्हाला आजची कन्सेप्ट आवडली असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.